सर्वांचं ऑनलाईन गाईडमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बघा मित्रांनो, आजचा विषय आहे आभा कार्ड। बघा आभा कार्ड कशा पद्धतीने काढायचा तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत। कोणी पण आपला आभा कार्ड आता मोबाईलवरून सहज एका मिनिटामध्ये काढू शकतात। बघा, शासकीय कर्मचारी यांना मेडिकल बिलासाठी आता सध्या आवश्यक आहे आता, आणि पटकन कसा काढावा तो या ठिकाणी बघूया। तर सुरुवातीला बघा, तुम्हाला सर्वांना वेबसाईट माहित पाहिजे की abha.abdm.gov.in ऑब्लिक आभा वगैरे ही वेबसाईट तुम्हाला आता सगळीकडे मिळून जाईल। ठीक आहे, आता ही वेबसाईट टाकल्याच्या नंतर बघा, मी तुम्हाला ती ऑफलाईन दाखवणार आहे। ही वेबसाईट टाकल्याच्या नंतर बघा, अशा पद्धतीने ऑप्शन येईल। त्याच्यामध्ये इथे बघा, वर्क कन्सेंट कलेक्शन आहे, आधार ऑथेंटिकेशन आहे, कम्युनिकेशन डिटेल आहे आणि आभा ऍड्रेस क्रिएशन आहे। तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार नंबर तुम्ही सुद्धा टाकू शकता। ठीक आहे, ते टाकल्याच्या नंतर इथे आय ऍग्री ला क्लिक करा। आधार ओटीपी असते, इथे आधार ओटीपी तुम्ही करू शकता किंवा फेस रिकॉग्निशन सुद्धा करू शकता। ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत। नंतर 2+3 5 होतात, ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे। ठीक आहे, नेक्स्ट केल्याच्या नंतर पुढची स्क्रीन ही येईल। बघा, आता याच्यामध्ये जो आधारवर ओटीपी आलेला आहे, ज्या मोबाईल नंबरवर आलेला आहे, तो ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि जो मोबाईल नंबर आधारला कनेक्टेड आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। ठीक आहे, तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला पुढच्या स्क्रीनला जायचं आहे। पुढच्या स्क्रीनला मोबाईल नंबर फॉर कम्युनिकेशन इज सेम नंबर इज आधार वगैरे असं एक मेसेज येईल, याला तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। ठीक आहे, कंटिन्यू केल्याच्या नंतर मोबाईल नंबर बघा तुमचा हॅज बीन सेव्ह अँड विल बी यूज फॉर ऑल युअर आभा कम्युनिकेशन। ठीक आहे, तर आधारला जो मोबाईल नंबर आहे तोच द्या। तो झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे आणि त्याला व्हेरीफाय करायचं आहे। ठीक आहे, ते व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आहे ना, पुढची स्क्रीनला जेव्हा तुम्ही नेक्स्टला जाल, इथे व्हेरीफाय केल्याच्या नंतर पुढे जायचं। तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, ईमेल आयडी तुम्हाला टाकायलाच पाहिजे असं काही नाही, पण टाकून घ्या असं माझं म्हणणं असते नेहमी। त्याच्यानंतर आहे ना, तुम्ही इथे तुम्ही गेले, व्हेरीफाय केल्याच्या नंतर आहे ना, पुढे गेलात। पुढे गेल्याच्या नंतर आहे ना, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आभा ऍड्रेस टाकायचा आहे। आता आभा ऍड्रेस याचा अर्थ तुमचा पत्ता नव्हे, तर तुमचं एक प्रकारचं युजर आयडी। ठीक आहे, या ठिकाणी बघा, तो सुचवतोय की इथे प्रदीप पडवाल वगैरे असं तुम्ही घ्या। @abdm हे असतेच, तुम्ही स्वतःच्या हाताने टाईप करा तुम्हाला जो हवाय तो। ठीक आहे, समजा मी प्रदीप पडवाल टाकलं, नंतर मग इथे क्रिएट आभा म्हणलं। ठीक आहे, जे काही असेल ते तुम्ही त्या ठिकाणी टाका आणि त्याच्यानंतर ते क्रिएट आभा म्हणलं की डायरेक्ट बघा, हा तुमचा आभा कार्ड येऊन जाईल। हा आभा कार्ड आल्याच्या नंतर आहे ना, तुम्ही डायरेक्ट त्याची इथे वर डाउनलोड आभा कार्ड किंवा इथे प्रिंट पीव्हीसी वगैरे वगैरे, प्रिंट आभा असं म्हणू शकता। आलं लक्षात? प्रिंट आभा वगैरे, प्रिंट पीव्हीसी पण म्हणू शकता। इथे डाउनलोड आभा कार्ड करा आणि त्याचा एक पीव्हीसी कार्डची प्रिंट मारून घ्या। याच्यामध्ये खाली तुमचं फोटो दिसेल, तुमचं नाव दिसेल, इथे QR दिसेल, त्याच्यानंतर तुमचा आभा नंबर दिसेल, आभा ऍड्रेस दिसेल, तुमचं जेंडर दिसेल, जन्मतारीख दिसेल आणि तुमचा मोबाईल नंबर दिसेल। अशा पद्धतीने एकदम पटकन झटकन तुम्ही तुमचा आभा कार्ड काढून घ्या। चला मित्रांनो, जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा।